जर तुम्हाला कोणी सांगितलं किंवा सक्ती केली की माझ्या सांगण्याप्रमाणेच हसायचं आणि मी म्हणेल तेव्हा रडायचं, तुम्ही म्हणाल काय मस्करी करते, असं कोणी कोणाला सक्ती का करेल? आणि आपण एका स्वतंत्र देशात राहतो, इथे व्यक्त होण्यावर कोणीही सक्ती करू शकत नाही, आणि केलीच तर त्याला जेलची हवा खावी लागेल. पण मित्रांनो, आपल्या इथे नसलं तरी असा एक देश आहे जिथे हसणं रडणं एवढंच नव्हे तर खाणं पिणं देखील त्यांच्या हुकुमशहाच्या फरमानावर करावं लागतं. तो देश आहे नॉर्थ कोरिया आणि त्यांचा हुकुमशहा आहे किम जॉन उन. नमस्कार, मी दिव्या मोहिते गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करते. तुम्हाला सांगते, नॉर्थ कोरियामध्ये कशाला शिक्षा नाहीये हो. खाणं पिणं उठणं बसणं राहण्याच्या पद्धती, सार्वजनिक ठिकाणी वावरण्याच्या पद्धती, या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे केल्या नाही तर शिक्षा. एवढंच नव्हे तर काही प्रसंगी मृत्यूदंडाची शिक्षा देखील सुनावण्यात येते. नॉर्थ कोरियामध्ये पर्यटकांना देखील काही विशिष्ट फोटो काढायला मनाई आहे. याचंही कारण हेच की त्यांच्या हुकुमशहाला हे आवडत नाही आणि नॉर्थ कोरियाचे ते फोटो त्याला जगासमोर आलेले चालणार नाही. आणि या बाबतीत तिथले नियम इतके कडक आहेत की फोटो काढणाऱ्याला देखील तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एखादा पर्यटक नॉर्थ कोरियामध्ये जातो तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत सक्तीने एक टूर गाईड घ्यावाच लागतो. कारण पर्यटन स्थळ दाखवण्याव्यतिरिक्त पर्यटकांवर लक्ष ठेवण्याची आणि नॉर्थ कोरियाचे कोणते फोटो घ्यावेत किंवा घेऊ नयेत हे बघण्याची जबाबदारी सुद्धा त्या टूर गाईडवर असते. नॉर्थ कोरिया जगासमोर दाखवत असलेलं आपल्या देशाचं चित्र वास्तविकतेत फार वेगळं आहे आणि आपल्या देशातल्या कमतरता जगापुढे येऊ नयेत त्यासाठी पडेल त्या गोष्टी करण्याची तयारी नॉर्थ कोरियाच्या शासनाची आहे. हुकुमशाही असल्याने दरवेळी तिथला हुकुमशाह हा ठराविक घराण्याच्या वारसदारालाच करण्यात येतं. किम जोन उन यांचे बाबा आणि त्याआधी त्यांचे आजोबा हे नॉर्थ कोरियाचे हुकुमशाह होते. सगळ्यात क्रूर गोष्ट ही की तिथल्या सुविधा, शिक्षण, राहण्याची जागा तिथल्या जातीवाद आणि वर्गवादावर अवलंबून आहे. जागतिक स्पर्धा जसं की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा नॉर्थ कोरियामधून येणारे स्पर्धक बाजी मारतात, कारण या खेळांमध्ये जिंकणं हा त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न असतो. जिंकण्याच्या उमेदीपेक्षा जिंकण्यासाठीचं प्रेशरच खूप असतं त्यांच्यावर. या स्पर्धेमध्ये बाजी मारणारे हे स्पर्धक आपल्याला पाहिल्यावर वाटेल की यांच्या देशात त्यांचं किती कौतुक होत असेल, पण मित्रांनो, रियालिटी याच्या अगदी विरुद्ध आहे. या मोठ्या स्पर्धकांना नॉर्थ कोरियामध्ये कोणीही विचारत नाही. जणू आपल्या देशासाठी मेडल मिळवणं हा त्यांचा जॉब आहे. आणि सगळ्यात जास्त जीवघेणी तर या खेळाडूंना निवडण्याची पद्धत आहे. तिथल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी स्वतः सहभाग घेण्याचा हक्क नाहीये. त्यांची निवड ही शासनाकडूनच केली जाते आणि तीही अवघ्या 5 ते 6 वर्षांचं असताना. नॉर्थ कोरियामध्ये शासनाकडून काही परीक्षक शाळांमध्ये सर्वे करतात, ज्यामध्ये जागतिक स्पर्धांमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या क्रायटेरियासाठी ज्या मुलांचं शरीर त्यांना सुदृढ आणि योग्य वाटतं त्यांच्या पालकांपुढे प्रस्ताव ठेवण्यात येतो की या मुलाचं संगोपन हे शासनाकडून होणार. त्यांचं शिक्षण, राहणं खाणं पिणं हे सगळं सरकारी हॉस्टेलमध्ये होणार, पण तुमचा त्या मुलावर काही हक्क राहणार नाही आणि या बदल्यात तुमच्या राहण्याची आणि पालन पोषणाची जबाबदारी ही सरकारची. इतक्या क्रूर हुकुमशहाच्या ऑफरला फेटाळून लावणं तिथल्या सामान्य लोकांना परवडण्यासारखं नसतं. त्यामुळे स्वतःच्या मनावर दगड ठेवून त्यांना तो फरमान मान्य करावाच लागतो आणि आपल्या पोटच्या गोळाला शासनाच्या स्वाधीन करावं लागतं. मग वेगवेगळ्या चाचण्या आणि प्रशिक्षणातून पोळलेल्या स्पर्धकांचं स्पर्धेत हरणं हे अशक्य असतं. या खेळाडूंना घरच्यांची आठवण येऊ नये, ते भावुक होऊ नये आणि त्यांचं मन जिंकण्यासाठी तयार व्हावं आणि भावना दगड व्हाव्यात, यासाठी घरच्यांना त्यांच्या हॉस्टेलला भेट द्यायला सुद्धा परवानगी नसते. एवढंच नव्हे तर कोरिया बाहेर स्पर्धेसाठी गेल्यावर सुद्धा नवे मित्र बनवणं किंवा कोच सोडून इतर कोणाशी बोलणं त्या स्पर्धकांना अलाउड नसतं. पण याहीपेक्षा अमानवीय गोष्ट तर पुढची आहे. स्पर्धेत हरणाऱ्या स्पर्धकांना कोरियामध्ये फारच अपमानास्पद वागणूक मिळते. त्यांना त्याच्या लीडरकडून भर चौकात अपमानित करण्यात येतं. याशिवाय त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या सगळ्या सोयी काढून घेण्यात येतात. अक्षरशः जगण्यासाठी भीक मागण्यापर्यंत त्या स्पर्धकांची अवस्था होते आणि थोडीफार सेम अवस्था कोरियामधल्या कलाकारांची सुद्धा आहे. पण नॉर्थ कोरियाच्या जाचाला कंटाळून हा देश सोडून जाणं एवढं सोपं नाहीये. कित्येक लोकांनी, सेलिब्रिटीजने हा प्रयत्न केला, पण त्यातले अगदी मोजके लोक आहेत ज्यांना तिथून पळून जाण्यात यश मिळालं. पण जे पकडले गेले त्यांचं पुढे काय झालं याबद्दल कोणालाही काही खबर नाही. या हुकुमशाहीबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला नक्कीच फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.